य- जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचं बृहन्महाराष्ट्र तत्वज्ञान या उपक्रमाअंतर्गत आपण जे विविध काही लघुमालिका घेत असतो, आपली आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घमालिका सुरू आहे. अशीच आज आपण एक त्याला लघुमालिकाही नाही म्हणता येणार, खरं तर एक सत्र घेऊन आलो आहोत आज. तुम्ही सगळ्यांनी त्याचं फ्लायर बघितलेलंच असेल. त्याच्याबद्दल आपण बोलूच या. मी त्या सगळ्याचे तुम्हाला आजच्या वक्त्यांचे सुद्धा थोडक्यात परिचय करून देते. पण त्याआधी आपण नेहमीप्रमाणे आपल्या सत्राची सुरुवात श्लोकांनी करूया आणि मग आजच्या विषयाकडे वळूया. श्रीमन्महागणपतये नमः. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम. 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. थोडं नामस्मरण आणि सुरुवातीचे श्लोक झाले की परमपूज्य दादा म्हणतात त्याप्रमाणे विषयात जायला मदत होते. आपण सगळेजण इथे बसून कदाचित खूपदा विचार केला असेल की नर्मदा परिक्रमा आपण करावी. ऐकलं असेल, आपण बघितलं असेल आपल्या नातेवाईकांना किंवा भारतातल्या सगळ्यांना नर्मदा परिक्रमा करताना
तर तेच स्वप्न कदाचित खूप दिवसापासून ठरवलेलं असेल देवधर दाम्पत्यांनी, आणि त्यांचं ते आता नुकतंच पूर्ण झालंय स्वप्न. त्यांनी भारतात जाऊन नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. असं म्हणतात नर्मदा मैयाची बोलवणं आलं तरच तुम्हाला परिक्रमा करता येते. तर त्यांना असं छान बोलवणं आलंय, त्यांच्याकडनं छान परिक्रमा पूर्ण झाली आहे. आणि आज आपण त्यांच्याशी त्यांच्या अनुभवांबद्दल जाणून घेणार आहोत की एकंदरीत परिक्रमा, आणि तुम्हाला काही लॉजिस्टिकसाठी प्रश्न असतील की त्यांनी इथून जाऊन कशी केली, तर तेही तुम्ही विचारू शकता. आणि आता ओव्हर टू देम. माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही सगळेजण त्यांना जास्त चांगलं ओळखत असाल, म्हणून मी असंच म्हणेन, आर व्हेरी ओन देवधर दाम्पत्य. तर रेखाताई आणि श्री देवधर, मी आता यांना विनंती करते की त्यांनी सत्राची सगळी सूत्र आपल्या हातात घ्यावी आणि आम्हाला त्यांच्या नर्मदा परिक्रमेबद्दल भरभरून सांगावं. आम्ही ऐकण्याला खूप उत्सुक आहोत. मला ऐकू येत. नक्की नक्की. ओम नर्मदे हर. ओम नर्मदे हर. आम्ही आमच्या स्लाइड्स शेअर करतो. हे लावलं होतं. हा, केलं मी म्यूट मी केलं. म्यूट केलं सगळ्यांनी. हा. त्याआधी बृहन महाराष्ट्र तत्वज्ञान ग्रुपचे आभार, आणि तुम्हा श्रोत्यांचेही आभार, कारण तुम्ही नसाल तर आम्ही कोणाशी बोलणार. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आधी आभार मानतो आम्ही, आणि मगच आमच्या शेअर करायचं ना, शेअर आमच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. स्लाइड दिसतात का? हा, बरोबर. दिसतायत ना हो हो, व्यवस्थित. आणि आमचा आवाज पण येतोय ना माझा? व्यवस्थित. येतोय. हा, आता हा जर तुम्ही फोटो इथे पाहिलात नर्मदा मैयाचा, तर हे इतकं रमणीय संबंध परिसर आहे, निसर्गरम्य परिसर आहे. हा फोटो बघूनच कळतंय किती निसर्गरम्य आहे. दोन्ही बाजूला छान डोंगर, एक सातपुडा, एक विंध्य, आणि त्याच्यामधून वाहत जाणारी नदी. अशी ही नर्मदा पाहता क्षणीच आपल्याला खूप आनंद होतो. नर्मदा या नावाचा अर्थच असा आहे, नर्म म्हणजे आनंद, दा म्हणजे देणारी. आणि खरोखरच ही नर्मदा नदी नुसत्या तिच्या दर्शनानेही आपल्याला खूप आनंद मिळतो. आता हिला तपोभूमीची यात्रा असं ही यात्रा तपोभूमीची आहे असं मी म्हटलंय. आता ही यात्रा तपोभूमीची का म्हटलंय, तर इथे असंख्य ऋषीमुनींनी तप केलेलं आहे. अगदी शंकराचार्यांपासून कपिल मुनी, सगळ्यांनी, अशा सगळ्या मोठ्या मोठ्या ऋषींनी इथे तप केलेलं आहे. शिवाय ही रमणीय सुंदर तपोभूमी वैराग्य, ज्ञान, भक्ती, दान, माणुसकी ह्या सगळ्या आपल्या तत्वज्ञानातल्या किंवा भारतीय संस्कृतीतल्या गुणांचे संगम आहे किंवा मिलाफ आहे असं म्हणता येईल. आता हे कसं, तर तपोभूमी आहे, तप करतात म्हणजे त्यांच्याकडे वैराग्य असतंच. आता अगदी अलीकडचं वैराग्याचं तुम्हाला उदाहरण सांगते एक. मी जाण्यापूर्वी भारती ठाकूर यांचं पुस्तक वाचलं होतं, आणि एक दोन पुस्तकं आहेत ते, एक ऐकलं होतं. नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा आणि नर्मदालयाची गोष्ट, अशी दोन पुस्तकं आहेत त्यांची. त्यांची अर्थात साधना ही पुष्कळ होती. आमची काही साधना तेवढी नव्हती, पण त्यांची साधना खूप असल्यामुळे आणि त्यांनी चालत परिक्रमा केल्यामुळे त्यांना एवढं वैराग्य आलं की त्या नाशिकच्या आहेत. तर त्या एक वर्षभर नाशिकला परत राहिल्या, पण त्यांचं मन काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. तर त्या परत गेल्या. तिथे त्यांनी नर्मदालय या नावाने आदिवासी मुलांसाठी शाळा काढल्या, अनाथाश्रम काढला, आणि तरीही त्यांना म्हणजे वैराग्य होतंच. ते त्यांनी शेवटी संन्यास घेतला आणि त्या आता विशुद्धानंदा या नावाने तिथे त्यांचा आश्रम आहे आणि त्या तिथेच राहतात. असं हे वैराग्याचं दर्शन, म्हणजे अगदी अलीकडचं, मागच्या 10 वर्षातली गोष्ट आहे ही. ज्ञान, इतके ऋषीमुनी इथे आहेत की ज्ञान तर जिकडे तिकडे भरलेलंच आहे, हे आपल्याला सांगायलाच नको. शंकराचार्यांसारखे सुद्धा मोठे आचार्य ज्यांनी तिकडे परिक्रमा केली, त्यांना त्यांचे गुरु गोविंद यती हे नर्मदा परिक्रमेत भेटले. भक्ती, इथले लोक जे आहेत त्यांना नर्मदा नदीबद्दल एवढी भक्ती आहे की ते कधी नर्मदा असं म्हणतच नाहीत.
ते नेहमी नर्मदा मैया असाच तिचा उल्लेख करतात. आणि कोणीही कधीही भेटलं की नर्मदे हर, आपण जसं श्रीराम जय श्रीराम म्हणतो तसं ते नर्मदे हर. त्यांना वाटतं की नर्मदा मैयाच आपलं सगळं चांगलं करणार आहे. नर्मदा आपल्याला जे काय मिळतंय ते नर्मदा मैयामुळेच, इतकी त्यांची नर्मदा नदीवरती भक्ती आहे. दान म्हटलं तर हे लोक असे आहे की त्यांना परिक्रमावासी अर्थात चालत परिक्रमा करणाऱ्यांबद्दल त्यांना इतका आदर असतो की ते आपल्या तोंडातला घास पण त्यांना काढून द्यायला तयार असतात. म्हणजे हे दानच झालं ना. आणि माणूस की रस्त्यात कोणी एखादा अडला असला परिक्रमावासी तर त्याला मदत करायची त्यांची लगेच तयारी असते. असे हे सगळे वैराग्य, ज्ञान, भक्ती, दान, माणुसकी यांचा तिथे सुरेख संगम आपल्याला दिसून येतो. आम, आता एक प्रश्न मला एक दोघांनी ऑलरेडी विचारला होता. अश्वत्थामा भेटला का? नाही, आम्हाला कोणालाही अश्वत्थामा भेटला नाही. आम्ही बसने परिक्रमा केली. आम्ही 40-42 लोक ह्याच्यात होतो बसमध्ये. आम्हाला कोणालाही भेटला नाही. आणि माझं तुम्ही मत विचारलं तर मला भेटायलाही नको होतं, कारण त्यांनी इतकं वाईट कर्म केलेलं आहे, असा माणूस भेटावा असं मला वाटलं पण नाही. आम, तर आता ही परिक्रमा पुढची का करतात हे सांगितलं मी, की तिथे ज्ञान, वैराग्य, दान हे सगळंच दिसून येतं. त्याच्यासाठी करतात. कोणी केली होती? आता ही परिक्रमा कोणी केली होती? ते पहिली परिक्रमा केली ती मार्कंडेय ऋषींनी. मार्कंडेय ऋषी अल्पायुषी होते आणि त्यांना असं वाटलं की आपण जर शंकराची आराधना केली तर तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला दीर्घायुष्य मिळेल. पण मग ते नर्मदा परिक्रमा करायला का आले? गंगेवरती का नाही गेले किंवा हिमालयात का नाही गेले? तर त्याची अशी एक गमतीदार गोष्ट सांगितली जाते की नर्मदा ही शंकराची मुलगी आहे. तिला शिवसुता असंही म्हणतात. शंकराची मुलगी आहे आणि तिने त्यांच्याकडनं वरदान मागून घेतलं होतं की तुम्ही माझ्या जवळ सतत राहाल. आणि मग ह्यांनी विचार केला की हिमालय त्या शंकराचं सासूरवाड आहे आणि ही मुलगी आहे, तेव्हा इकडे ते जास्त वेळ काढत असतील. अशी एक गमतीची गोष्ट कुठेतरी मी वाचली आहे. तर म्हणून त्यांनी नर्मदा परिक्रमा करायचं ठरवलं. आता मार्कंडेय ऋषींनी जेव्हा नर्मदा परिक्रमा केली त्यावेळेला नर्मदेला मिळणाऱ्या उपनद्या त्याही त्यांनी ओलांडल्या नाहीत. त्यांच्याही अराउंड जाऊन त्यांनी सबंध परिक्रमा केली. मला वाटतं बऱ्याच नद्या नर्मदेला मिळतात आणि त्यामुळे त्यांना 12 वर्ष लागली. एक परिक्रमा करायला त्यांना 12 वर्ष लागली. त्याच्यानंतर मी आत्ताच सांगितलं तसं शंकराचार्यांनी ही परिक्रमा केली आणि त्यावेळेला त्यांना त्यांचे गुरु गोविंदयती भेटले. टेंबे स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींनी केलेली आहे, रंगावधूत स्वामींनी केलेली आहे, कपिल मुनींनी तिथे तप केलेलं आहे, अहिल्याबाई होळकरांनी घोड्यावरनं ही परिक्रमा केली होती. आणि शेवटी जेव्हा नदी ओलांडून पलीकडे जायचं असतं, जिथे संगम होतो, सागर संगम, तिथे त्या पोहून गेल्या होत्या असं मी वाचलंय. नंतर गोनी दांडेकरांनी केली आहे. तुम्ही कदाचित जगन्नाथ कुंटे यांचं पुस्तक वाचलं असेल, त्यांनी केली आहे. प्रतिभा चितळे यांचे व्हिडिओ बऱ्याच जणांनी पाहिलेत, त्यांनी पायी केली आहे. आणि असे असंख्य पायी परिक्रमा करणारे परिक्रमावासी आणि आमच्यासारखे बस किंवा स्वतःच्या वाहनाने परिक्रमा करणारे परिक्रमावासी, असे खूप असंख्य लोकांनी ही परिक्रमा केलेली आहे. आणि असं म्हणतात की आत्ता हिने मृणालने सांगितलं तसं त्या नर्मदा मैयाचं बोलावणं येतं. नाही तर मला तर काही वाटलं नव्हतं आम्ही नर्मदा परिक्रमेला जाऊ असं. एकदम अचानकच असं मनात आलं आणि चांगली माहिती मिळाली म्हणून आम्ही जायचं ठरवलं. आता ही आम्ही केली खरी परिक्रमा, पण कोणी करावी? म्हणजे मी हे अमेरिकेतल्या आपल्या लोकांसाठी सांगते. कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायची तयारी असेल त्यांनीच ही परिक्रमा करावी. कारण तिथे काही तुम्हाला 5 स्टार हॉटेल्स मिळत नाहीत. अगदी आरामात बिझनेस क्लास सारखी बसमध्ये सोय नसते.
आता मोदींच्या कृपेने सगळीकडे सगळ्या गॅस स्टेशनवरती बाथरूम्स आहेत. पण मोदींनी बाथरूम बांधा सांगितलं, पण त्या बाथरूम स्वच्छ ठेवा सांगितलं असं नाहीये. त्या कधी कधी एखाद दुसऱ्या ठिकाणीच आमची अशी हे झाली की बाथरूम स्वच्छ नव्हत्या. अशा वेळेला आम्हाला जंगलातही जावं लागलं. जवळजवळ 380 किलोमीटरचा तो प्रवास होता. तर त्याच्यात बाथरूमला जाणं तर आवश्यक होत होतं सगळ्यांना. त्यामुळे अशीही तयारी पाहिजे. म- म्हणजे पाय गुडघे दुखतायत, गुडघ्यांमुळे बसता येत नाही खाली वगैरे, अशी हे असेल तर त्यांना थोडं कठीण होतं. म्हणजे कदाचित करूही शकतात. आमच्याबरोबर दोघी जणी होत्या, त्यांनी तरी पण केली गुडघे दुखत असताना पण. पण थोडं म्हणजे कठीण होतं ते. आता आमची परिक्रमा, ओके, ह्याच्याबद्दल आता सुभाष सांगेल. आम्ही बसनी परिक्रमा केली. तर परिक्रमेचे 3 साधे नियम आहेत, जे बसनी करणारे किंवा पायी करणारे कसेही करणारे असतात. ते म्हणजे अ, तुम्ही कुठूनही सुरू करा, अर्थात ज्या ठिकाणी सुरू करता त्याच ठिकाणी परत यायला पाहिजे, तरच ती परिक्रमा किंवा प्रदक्षिणा पूर्ण होणार. दुसरं म्हणजे अ, जसं आपण देवळात गेल्यानंतर अ, अ, प्रदक्षिणा घालतो, तेव्हा देव आपल्या उजव्या बाजूला असतो प्रदक्षिणा घालताना, तसंच नर्मदा नदी नेहमी उजवीकडे असायला हवी प्रदक्षिणा करताना. आणि तिसरा नियम म्हणजे नर्मदा नदी फक्त एकदाच ओलांडायची परिक्रमा करताना. ती देखील ती जेव्हा समुद्राला मिळते, म्हणजे जेव्हा त्याचं पाणी गोड्या पाण्याचं खाऱ्या पाण्यात जेव्हा एकत्र होतं, त्यावेळेलाच ती फक्त ओलांडायची. त्याच्याशिवाय कधीही नर्मदा नदी ओलांडायची नाही. हे 3 नियम सगळ्यांना पाळायला लागतात, तरच ती परिक्रमा पूर्ण होते असं म्हणतात. So, Marie, basically, this is a short strip of, distance from my hometown to this. कोणीतरी बोलतंय. हां, ओके. ओके. तर नर्मदा नदीची लांबी उगमापासनं अमरकंटकला उगम होतो आणि ती अ, अ, भरोच जवळ समुद्राला मिळते. तर नर्मदा नदीची लांबी आहे 1315 किलोमीटर, म्हणजे 817 मैल. म्हणजे जेव्हा तुम्ही अगदी काठाकाठाने परिक्रमा केली तरी देखील ती 2630 किलोमीटर होईल. आणि अर्थात रस्त्याने केली तर रस्ते काय अगदी सगळेच काठाकाठाने नसतात, जसे रस्ते असतात त्याप्रमाणे जायला लागतं. त्यामुळे आमची परिक्रमा ही 3500 किलोमीटर तरी झाली असेल. अ, तर आम्ही परिक्रमा सुरू केली ती ओंकारेश्वर, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तिथे आमची परिक्रमा सुरू झाली. आणि हे ओंकारेश्वर हे नर्मदेच्या दक्षिण तटावर आहे. ओंकारेश्वर हे दक्षिण तटावर आहे, तर तिथनं आम्ही सुरू केली. तर तिथनं आता उजव्या बाजूला नर्मदा नदी ठेवायची, म्हणजे तिथून आम्हाला पश्चिमेला जायला हवं. तर तशी आम्ही सुरुवात केली. सो ओंकारेश्वर वर सुरुवात केली, संकल्प पूजा केली आणि मग आम्ही तिथून निघालो. आणि पहिला मुक्काम आमचा शहादा या ठिकाणी झाला. नर्मदा नदी ही 3 राज्यातनं जाते, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. तर महाराष्ट्रात फक्त अगदी थोडाच भाग आहे, हा एवढा भाग महाराष्ट्रात आहे. नंदुरबार जिल्हा आणि शहादा एक लहान गाव ते महाराष्ट्रातलं आहे. तिथे आमचा पहिला मुक्काम होता. आणि अर्थातच अ, हा बसने प्रवास केलेला, मध्ये मध्ये जिथे देवळं होती, काही काही बघण्यासारख्या गोष्टी होत्या, तिथे आम्ही थांबत होतो रोजच. तर तिथून मग पश्चिमेकडे जात राहिलो. आणि मग नंतर गुजरातमध्ये अंकलेश्वर इथे दुसरा मुक्काम होता. ते झाल्यानंतर अगदी समुद्रापर्यंत पोहोचून इथे आम्ही नर्मदा नदी पलीकडे गेली, अर्थात बस ब्रिजवरनं गेली. आणि तिथून आमचा प्रवास पूर्वेकडे सुरू झाला, उत्तर तटाने. आणि त्याच्यानंतरचा मुक्काम होता अ, 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 नारेश्वर, गरुडेश्वर वगैरे देवळं बघितली. पण त्याच्यानंतर मुक्काम होता केवडिया, म्हणजे सरदार सरोवर जे आहे नर्मदा नदीवर धरण बांधलेलं, आणि सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, स्टॅच्यू, तिथे तो बघून आम्ही तिथे मुक्काम केला. त्यानंतर आम्ही पुढे जात राहिलो, महेश्वरला आलो.
महेश्वरला 2 दिवस मुक्काम करून तिथून पुढे अ, नेमावर हे आलं. नेमावर हे नाभिस्थान समजलं जातं, कारण ह्या 1315 किलोमीटरमध्ये मध्यभाग जो येतो त्या नेमावरला आहे, म्हणून त्याला अ, नाभिस्थान म्हणतात. आणि नर्मदा नदी त्याचा एक मार्कर आहे, ती मध्यस्थान असल्यासारखं. तिथून पुढे जबलपूरच्या दिशेने गेलो. जबलपूरला भिडाघाट वगैरे बघून तसंच पुढे अमरकंटक, जिथे त्याचा उगम होतो. अमरकंटकला गेल्यानंतर अमरकंटक नर्मदा नदीचा जिथे उगम होतो त्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या दक्षिण तटावर यायचं असा नियम आहे. आणि तिथे खूप काळजी घ्यायला लागते, कारण नर्मदा नदीची जी कुंड आहेत आणि पात्र अगदी लहान आहे, त्यामुळे तुम्ही सहजच इकडून तिकडे जाऊ शकता. त्यामुळे आमचे जे ग्रुप लीडर होते त्यांनी अगदी काळजीपूर्वक आम्हाला सांगत होते, तुम्ही असं त्या आम्ही सांगतो त्याप्रमाणेच करा, नाही तर तुमची नर्मदा नदी ओलांडली जाईल. तर तिथून पुढनं आम्ही असेच पुढे जात राहिलो. महाराजपूर या गावी राहिलो. ज्योतेश्वर तिथे एक देऊळ पाहिलं. ब्रह्मांड घाट तिथे जाऊन आलो. नर्मदापुरम या ठिकाणी राहिलो. नर्मदापुरम नवीन नाव आहे, आधीचं नाव होशंगाबाद होतं. आणि तिथून मग ओंकारेश्वरला पुन्हा परत आलो. तिथे आमची परिक्रमा पूर्ण झाली. असा हा आमचा बसनी झालेला प्रवास 3000 किलोमीटरपेक्षा 14 दिवसाच्या आत पूर्ण झाला. ओके. आता आम्ही सुभाषने सांगितलं तसं ओंकारेश्वरला आम्ही आमची परिक्रमा सुरू केली. आता ओंकारेश्वरला आल्यावरती पहिल्यांदा आम्ही संकल्प पूजा केली. अगदी भटजी बोलवून संकल्प पूजा केली. एका कलशामध्ये नर्मदेचं पाणी घेतलं. त्याच्या आधी नर्मदेमध्ये स्नान केलं सगळ्यांनी आणि नर्मदेचं पाणी त्या कलशात भरून घेतलं. आणि या नर्मदेचं प्रतीक ह्या कलशात आहे असं म्हणून तिची पूजा केली आणि त्या संकल्प केला की आम्ही आता ही परिक्रमा करणार आहोत. असं संकल्प करण्याला परिक्रमा उचलली किंवा परिक्रमा उठाई असं म्हणतात. आणि ही परिक्रमा आमच्यातल्या हे जे कपल आहे ते आमच्यापेक्षा मोठे होते, तर त्यांनी ही संकल्प पूजा केली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली. म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर पूजा केली, पण मेन पूजा अगदी त्यांनी केली. आणि ही पूजा झाल्यानंतर हे शेजारी ममलेश्वर, तिथे ममलेश्वराचं देऊळ आहे. ओंकारेश्वराचं अगदी देऊळ आहे ते समोर जरा आयलंडवरती आहे. आणि त्या आयलंडला जायचं असेल तर तुम्हाला नदी थोडी ओलांडावी लागते. म्हणून आम्ही पहिल्या दिवशी ओंकारेश्वराच्या देवळात गेलो नाही. ही संकल्प पूजा करून ममलेश्वराचं दर्शन घेतलं. आता एक गोष्ट आहे इथे की बहुतेक सगळी देवळं ही शंकराची आहेत किंवा दत्त महाराजांची आहेत. शंकराची आहेत म्हणजे आता मी सांगितलं तसं नर्मदा ही शिवसुता आहे, शंकराची मुलगी आहे, त्यामुळे त्यांची जिकडे तिकडे शिवलिंग सापडतात. अगदी कधी कधी दगड सुद्धा तुम्हाला शिवलिंगासारखे दिसणारे सापडतात. आता संकल्प पूजा आणि ममलेश्वर मंदिर, मी आता सुभाषने तुम्हाला सगळा मार्ग सांगितला, पण मी काही सगळ्या गोष्टींचा तुम्हाला हे देणार नाहीये. प्रत्येक देऊळ कुठचं पाहिलं, आपली देवळं सगळी सुंदरच असतात, आत छानच बांधलेली असतात, त्याचं स्थापत्य फारच सुंदर असतं. तर प्रत्येक देवळाबद्दल मी काही सांगणार नाहीये, पण थोड्या गोष्टींबद्दल मी सांगणार आहे. तर आता ओंकारेश्वर पासून आम्ही यात्रेला सुरुवात केली. ही दक्षिण तटावरनं केली असं आत्ताच सांगितलं. आता ही आमची बस होती, त्याचं नाव होतं प्रिन्स, बसचं नाव. आणि हे जे पुढे उभे आहेत त्यांना मी म्हणते आमचे 5 शिलेदार आणि आमचा हा ड्रायव्हर. या 5 शिलेदारांनी आमच्यासाठी काय केलं नाही. आम्हाला 2:30 वाजता पहाटे उठून ते रोज आमच्यासाठी जेवण करायचे. अतिशय उत्तम सात्विक छान जेवण आणि गरम गरम जेवण आम्हाला रोज मिळायचं. बसमध्ये सकाळी उपमा, पोहे, सांजा असा सगळा गरम अगदी स्टीलच्या भांड्यांमध्ये आणि स्टीलच्या वाट्या, स्टीलची ताटं, छान त्यांनी आमची सगळी सोय बघितली. तर हे शेजारच्या ह्याच्यात आहे तो कलश आहे. हा कलश म्हणजे मगाशी दाखवलं ज्याची पूजा केली आम्ही, तो कलश आहे हा. आणि हा कलश आमच्याबरोबर सगळीकडे जात होता.
बसमध्ये बसल्यावरती ओंकारेश्वरहून निघालो आम्ही, बसमध्ये बसलो, ह्या कलशाची पूजा झालेली होती. आता तो कलश इथे पुढे बसमध्ये रोज ठेवलेला होता. त्याची पूजा करून रोज आरती केली जायची. आम्ही गणपती, देवी, शंकर, दत्त महाराज आणि नर्मदा एवढ्या आरत्या म्हणून शेवटी नर्मदाष्टक म्हणायचो. हे रोज अगदी बसमध्ये बसल्यावर ठरलेली गोष्ट होती. आरती फिरवली जायची. ती आरती झाल्यानंतर आम्हाला ब्रेकफास्ट मिळायचा. असं हे छान होतं. नंतर पहिल्याच दिवशी आम्हाला एक वही मिळाली होती. ही वही आहे, माझ्या हातात आहे ती. त्याच्यामध्ये आम्ही रोज ओम नर्मदे हर हा जप लिहायचा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आता माझी वही पूर्ण नाही झाली, पण काही जणांची वही तिकडेच पूर्ण झाली. ते मला वाटतं सारखे लिहित होते आणि मी काही तेवढं लिहिलं नाही, त्यामुळे माझी वही पूर्ण नाही झाली. पण हे ओम नर्मदे हर हे 1760 वेळा या वहीत लिहिलं गेलं, कारण त्यात 44 पानं आहेत आणि 40 वेळा एकेका पानावरती लिहिलं जात आहे. आता हे लिहित असताना मला एक गोष्ट जाणवली की हाताने लिहितो ते डोळ्यांनी बघितलं जातं आणि आपण काय लिहितोय हे मनातल्या मनात आपण म्हणतच असतो. म्हणजे मी म्हणणार ओम नर्मदे हर आणि त्यावेळेला ते हाताने लिहिणार आणि डोळ्यांनी बघणार. त्यामुळे 3 वेळा एकच जप आपला केला जातो. म्हणजे हा फायदा त्याच्यातनं आहे असं मला दिसून आलं. हे आमचे जे टूरचे ओनर होते, त्यांनी आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बसमध्ये बसल्याबरोबर, ही यात्रा आहे, हे साईट सीइंग नाही. तेव्हा साईट सीइंग असेल अशी हे करू नका. पण थोडंफार साईट सीइंग होतंच ऑफकोर्स. आता ओंकारेश्वरानंतर मी तुम्हाला माहिती देते ती शूळपाणेश्वर घाट आणि मंदिर. शूळपाणेश्वर ह्या नावावरनच कळतं की शंकरांनी त्यांच्या त्रिशूळाने पार्वतीला तहान लागली होती, म्हणून तिथे त्रिशूळाने खणून पाणी काढलं होतं. हे शूळपाणेश्वर हे जंगल आहे आणि तिथे पाणी मिळणं शंकरांना काय पार्वतीला काय कठीण होतं. त्यामुळे तिथे त्यांनी असं पाणी काढलं होतं, म्हणून त्याला शूळपाणेश्वर मंदिर असं म्हणतात. शूळपाणेश्वर चं मंदिर जे आहे ते ओरिजिनल मंदिर होतं ते इकडे धरणं बांधल्यानंतर ते पाण्याखाली गेलं. म्हणून हे जे तुम्हाला इथे दिसतंय आता मंदिर, ते नवीन मंदिर आहे, नवीन बांधलेलं मंदिर आहे. दुसरं म्हणजे हा जो घाट आहे तुम्ही बघाल तर सगळे घाट स्वच्छ आणि रुंद. अहिल्याबाई होळकरांनी बऱ्याच ठिकाणी हे घाट बांधलेत आणि त्यांनी फार सुंदर काम त्याच्यासाठी केलेलं आहे. ह्या पाण्यात इथे या घाटावरती जायला देत नाहीत, कारण काय तर ह्या पाण्यामध्ये मगरी आहेत आणि चुकून जरी कोणी पाय गेला तर ते ओढलाच जातो, म्हणून इथे जायलाच देत नाही. पण तुम्ही एक गोष्ट पाहिली का, आम्ही दक्षिण तटावरती आहोत आणि इथे हा जो पुतळा तुम्हाला दिसतोय तो सरदार पटेलांचा पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. तो उत्तर किनाऱ्यावरती आहे नर्मदेच्या, खूप लांब आहे तिथनं. पण तो म्हणजे कल्पना येईल की हा पुतळा केवढा मोठा आहे. अतिशय मोठा पुतळा आहे तो आणि तो एवढ्या लांबनं सुद्धा दिसतोय. दुसरं या शूळपाणेश्वराची गोष्ट सांगायची म्हणजे या शूळपाणेश्वर जंगलामध्ये सगळे भिल्ल राहत होते आणि हे भिल्ल येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना, तेव्हा काही बसमधनं जायचे नाहीत परिक्रमावासी, सगळे चालतच जायचे, त्यांना ते लुटायचे आणि लुटल्यानंतर त्यांना आपल्या घरी रात्री ठेवायचे, जेवायला खायला घालायचे आणि सकाळी सोडून द्यायचे. तर त्याचं कारण ते काय सांगायचे की नर्मदा मैयाने आम्हाला सांगितलंय की ह्यांना लुटा म्हणजे त्यांचा काम, क्रोध, मोह, मत्सर सगळं जाईल. नर्मदा परिक्रमाचे पायी चालणाऱ्यांचं ते एक असतं ना, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर यायचं असतं, यावं म्हणजे यावं अशी हे असते. तर तसं आता त्या भिल्लांना सगळ्यांना सरकारने घरं बांधण्यासाठी पैसे दिलेत, त्यांना उद्योग करण्यासाठी पैसे दिलेत, त्यामुळे आता ही लूटमार थांबली आहे. तर शूळपाणेश्वराची ही एक गोष्ट मला सांगायची होती, म्हणून मी ही स्लाइड घेतली. आता त्याच्यानंतर मी
सिद्धयोगी, तिथे बरेच सिद्धयोगी आहेत, त्यांच्याबद्दलचीच थोडीफार माहिती देणार आहे. परवाच मी धनश्री लेलेचं एक प्रवचन ऐकत होते. त्याच्यात ती म्हणाली, सिद्धयोगींचा वारा जरी आपल्यावरनं गेला तरी आपला सात्विक भाव वाढतो. आणि मला वाटतं तुम्ही ही यांची गोष्ट ऐकलीत तर आपला सगळ्यांचाही सात्विक भाव जास्त वाढेल. आम आम्ही नारेश्वर इथे रंगावधूत स्वामी, कदाचित हे नाव तुम्ही ऐकलं असेल, कारण दत्तबावनी त्यांनी लिहिलेली आहे. ती दत्तबावनी गुजराथीमध्ये आहे, म्हणून बऱ्याच लोकांना वाटतं की ते गुजराती होते. पण तसं नाहीये. त्यांचं नाव आहे पांडुरंग विठ्ठल वळामे. ते कुठे राहायचे विसरले. त्यांचे बडोद्यावर. बडोद्याला, ते बडोद्याचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती गुजरातीचा पगडा जास्त होता. ते 7 वर्षाचे असताना त्यांची मुंज झाल्यानंतर त्यांचे आई वडील त्यांना गरुडेश्वर इथे घेऊन आले. आणि गरुडेश्वराला टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती हे तिथे होते त्यावेळेला. आणि वासुदेवानंद सरस्वतींनी जेव्हा या 7 वर्षाच्या मुलाला पाहिलं तेव्हा त्यांना जाणवलं की हा आपला दत्त संप्रदाय पुढे चालवेल, पुढे नेईल, अशी त्यांना 7 वर्षाच्या मुलाला बघूनच खात्री झाली. त्यांनी त्याच्या आई वडिलांना असं सांगितलं पण, आणि त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. नंतर हे 7 वर्षाचा पांडुरंग नंतर मोठा होऊन बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर होते. पण नंतर काही 1-2-4 वर्षातच त्यांना विरक्ती आली. आणि विरक्ती आल्यानंतर ते हिमालयात निघून गेले. बरेच वर्ष हिमालयात राहिल्यानंतर ते इथे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आले. नर्मदा परिक्रमा त्यांनी 7 वेळा केली. आणि त्यातली एकदा परिक्रमा, आता बघा तुम्ही, साधारणपणे 4 ते 6 महिने लागतात चालत परिक्रमा करायला. त्यांनी 108 दिवसात परिक्रमा पूर्ण केली. तर त्यांनी नंतर ते हरिद्वार, काशी सगळीकडे गेले. आणि हरिद्वारला गेलेले असताना 1968 मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. पण त्यांची इच्छा होती की त्यांची समाधी नारेश्वरला असावी. म्हणून इथे हे शेजारी दिसतंय ते त्यांचं समाधी मंदिर आहे. हा त्यांचा फोटो आहे. मोठं समाधी मंदिर आहे. आणि या बहुतेक सगळ्या समाधी मंदिरामध्ये परिक्रमावासींची राहण्याची, खाण्याची सोय असते. आणि त्यासाठीच हे लोक सगळे, हे मोठे लोक झटलेले होते. तर छान मोठं मंदिर किंवा समाधी मंदिर आहे. आणि तिथे सगळ्यांची राहायची वगैरे सोय होऊ शकते. तर त्याच्यानंतर आता ज्या वासुदेवानंद सरस्वतींचा मी उल्लेख केला, त्यांचंही नाव आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. त्यांचं नाव म्हणजे टेंबे हे त्यांचं आडनाव होतं. आणि ते माणगाव म्हणजे कोकणात जन्म झाला होता त्यांचा. पण नंतर जेव्हा त्यांना विरक्ती आली आणि विरक्ती आल्यानंतर त्यांनी तप करायला सुरुवात केली. नंतर ते नर्मदा परिक्रमा करायला आले तेव्हा त्यांना गरुडेश्वर खूप आवडलं. हे इथेच एक गरुडेश्वराचं, इकडे हे पहिलं जे देऊळ दिसतंय इथे गरुडेश्वर महादेव मंदिर असं लिहिलेलं आहे. हे अतिशय पुरातन मंदिर आहे. आणि हे मंदिर त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी तिथेच राहायचा असा निर्णय घेतला टेंबे स्वामींनी. आणि त्यांनी त्यांचं दत्त मंदिर बांधलं. हे त्या दत्त मंदिरातले दत्ताचं फोटो आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल कदाचित की दत्त महाराज त्यांच्याशी बोलायचे. आणि एकदा त्यांची काहीतरी चूक झाली म्हणून दत्त महाराज त्यांच्याशी बोलायचे बंद झाले. तेव्हा आपल्याला जी करुणा त्रिपदी, शांत हो श्री गुरुदत्ता, अशी सुरुवात करून जी करुणा त्रिपदी आहे ती त्यांनी त्यावेळेला लिहिली. कारण त्यांना फार वाईट वाटलं होतं की दत्त महाराज आपल्याशी बोलत नाहीत, असं कसं चालेल. तर म्हणून त्यांनी राग काढला दत्त महाराजांचा. ते गरुडेश्वरलाच कायम राहिले. गरुडेश्वरलाच त्यांनी सगळं तप केलं. आणि त्यांची समाधी मंदिर, हे त्यांचं समाधी मंदिराचा गाभारा दिसतोय. या गाभाऱ्यामध्ये एक खाली सोन्याची दत्त मूर्ती आहे. तर टेंबे स्वामी, रंगावधूत स्वामी ह्या सगळ्यांनी
नर्मदा परिक्रमा तर केल्याच, पण नर्मदेच्या परिसरात नारेश्वर किंवा गरुडेश्वर इथे त्यांनी समाधीही घेतली. त्याच्यानंतर मंडलेश्वर इथे आम्ही गेलो होतो. हे मला सांगायची हे म्हणजे राम मंदिराला भेट दिली आणि हे राम मंदिर जे आहे ते सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं आहे. त्याच्यात मुख्य गोष्ट म्हणजे हे पण देऊळ मोडक ह्या दाम्पत्याने बांधलेलं आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की नर्मदा ही जास्त महाराष्ट्रात नाहीच आहे, तेव्हा मराठी लोकांचं योगदान इकडे कमी असेल, पण तसं नाही आहे. मराठी आता हे दोन्ही संत जे सांगितले ते मराठीच आहेत आणि आणखीन 2-3 संतांबद्दल मी सांगणार आहे तेही मराठी आहेत. तर हे गोंदवलेकर महाराजांचं राम मंदिर आणि इथे आम्ही रामरक्षा म्हटली. सगळ्यांनी मिळून छान रामरक्षा म्हटली. सगळ्यांना खूप प्रसन्न वाटलं त्यामुळे. आणि मग त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता नाही काहीतरी चुकलं का? बरोबर. बरोबर. त्यानंतर आम्ही नेमावरला आलो. आता सुभाषने मगाशी सांगितलं तसं नेमावर हे नर्मदेचंच नाभिस्थान मानलं जातं आणि हे जे खडक दिसत आहेत, दगड दिसत आहेत, ह्यांच्यामध्ये ते नाभिस्थान येतं. आम्ही या बाजूला दक्षिण तटावरती होतो, त्यामुळे आम्हाला इकडे पलीकडे गेलो तर नदी ओलांडली जाईल म्हणून आम्हाला इकडे जाता नाही आलं. पण आता इथे वरती तुम्ही फोटो बघितलात तर ती नर्मदा नदी मगरीवर बसलेली असते. तर असं म्हणतात की नर्मदा मगर दिसली की नर्मदा मैया दिसली. ही मगर आहे, फक्त तिचं डोकं वर आहे. ते आता खूप एनलार्ज केला तो फोटो तर ते कळेल ती मगर आहे हे, पण ही मगर आहे. म्हणजे मगर दिसली की तुम्हाला नर्मदा मैया दिसल्याचं पुण्य लागतं असं म्हणतात. आता खरं खोटं मला माहीत नाही, पण असं म्हणतात, एवढं खरं. आता नेमावरला आम्ही चिन्मय स्वामी आश्रमात गेलो होतो. हा चिन्मय स्वामी आश्रम जो आहे ते फार म्हणजे आम्हाला तर फार म्हणजे गोष्ट ऐकून फार छान वाटलं. डावीकडे जो फोटो आहे त्यांचं नाव आहे घनश्याम गाडगीळ आणि त्यांनी नंतर नाव घेतलं जोशी महाराज. हे घनश्याम गाडगीळ सांगलीला जन्म झाला त्यांचा, सांगलीचे राहणारे होते. त्यांचे संबंध कुटुंबच गोंदवलेकर महाराजांचे अनुयायी होते. आणि ह्यांची आई लहानपणी गेली, पण आईला इच्छा होती की आपल्या मुलाने खूप शिकावं आणि मुलाचं लक्ष तर अध्यात्मात जास्त होतं. पण तरी आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते CA झाले आणि CAला पहिले आले. CAला पहिले आल्यावरती त्यांनी ओगलेवाडीला नोकरी केली काही 1-2 वर्ष. पण ती नोकरी करत असताना काहीतरी एक्सरसाइज करत होते तेव्हा त्यांच्या पाठीला दुखापत झाली आणि त्यांची पाठ इतकी दुखायला लागली, त्याची सर्जरी केली गेली. पण ही सर्जरी केल्यानंतरही पाठ काही खूप थांबत नव्हती. त्यावेळेला त्यांना हनुमानदासजी महाराज भेटले. आता हे रामनाम आधी घेतच होते. त्यात त्यांना त्या हनुमानदास महाराजांनी सांगितलं की तू रोज हनुमान चालिसा आणि रामरक्षेचं विशिष्ट अनुष्ठान कर, तुझी पाठदुखी थांबेल. तर ह्यांनी मारुतीरायासमोर आणि रामरायासमोर बसून प्रतिज्ञा केली की माझं खरंच रामनाम घेऊन हे थांबलं, पाठदुखी थांबली, तर मी आजन्म रामनाम घेईन, दुसरं काही करणार नाही. आणि खरोखरच त्यांची पाठ थांबली आणि त्यांनी आयुष्यभर रामनाम घेतलं. आता हा फोटो बघितलात तुम्ही तर रामदासांचीच आठवण येते. आणि आमचे जे टूरचे सुहास काका म्हणजे ओनर, ते तर म्हणतात की प्रत्यक्ष सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष भेटलेले आहेत ह्या जोशी महाराजांना किंवा घनश्याम गाडगिळांना. ते प्रत्यक्ष सुद्धा खरोखर रामदासांसारखेच दिसतात, तेवढेच तेजस्वी आणि असे. आता ते नाही आहेत. तर त्यांना ह्या म्हणजे रामनाम घेत असताना आणि सगळीकडे जात असताना त्यांना सांगलीचेच जेरे महाराज भेटले. ह्या जेरे महाराजांबरोबर त्यांनी जवळजवळ 10 वर्ष तप केलं आणि त्यानंतर ह्या जेरे महाराजांनी त्यांना नेमावर इथे
विश्वनाथ प्रकाश या ब्रह्मचारी योग्याकडे पाठवून दिलं. तिथे ते या ब्रह्मचारी योग्यांबरोबर विश्वनाथ प्रकाश यांच्या आश्रमामध्ये त्यांच्याबरोबर ते 10 वर्ष राहिले. 1975 ते 1985. 85 मध्ये त्या विश्वनाथ प्रकाश ब्रह्मचारी महाराजांचं निधन झालं. त्यावेळी त्यांनी घनश्याम गाडगीळ किंवा जोशी महाराज हे त्यांनी नंतर नाव घेतलं होतं, त्यांना आपला उत्तराधिकारी केलं. उत्तराधिकारी केल्यावरती तर ते नेमावर इथेच राहायला लागले. चिन्मय स्वामी आश्रम इथेही परिक्रमावासींची खूप छान सोय आहे. त्यांना जेवायला खायला आणि राहायला 3 दिवस राहता येतं त्यांना, अशी सोय केलेली आहे. ह्यांचा दिनक्रम म्हणजे ते पहाटे 3 वाजता उठायचे. कितीही थंडी असली तरी नदीवर जाऊन नर्मदा मैयाचं स्नान घ्यायचं. त्याच्यानंतर ते त्यांचं सगळे देवाचं सगळं करून झालं की ते गायचे. त्यांना म्हणे खूप छान आवाज होता. आता मी सांगितलं तसं आमचे सुहास काकांनी या सांगितलेल्या गोष्टी आहेत, कारण त्यांनी प्रत्यक्ष ते भेटलेत त्यांना. आणि त्यांचा सबंध दिवस परिक्रमावासींची सेवा करण्यात जायचा. 2013 साली ते गेले. 2000 साली त्यांना देवाज्ञा झाली आणि त्याच्या काही दिवसच आधी त्यांनी ह्या विठ्ठलराम महाराज, हे जे दुसरा फोटो आहे, त्यांना आपले उत्तराधिकारी नेमलं. आमचं भाग्य असं की या विठ्ठलराम महाराजांना आम्ही भेटलो तिथे आणि त्यांनी आम्हाला छान उपदेश केला की ते म्हणाले, तुम्ही आत्ता परमेश्वराच्या सान्निध्यात आलेले आहात, पण इथून परत गेल्यावरही तुम्ही आपले षड्रिपू असतील त्यांच्यावरती कंट्रोल करण्याचा पूर्णपणे प्रयत्न कराल अशी मला आशा आहे आणि करा अशी माझी विनंती आहे, असं त्यांनी आम्हाला उपदेश केला. आणि मग आम्हाला प्रसाद वगैरे देऊन आम्ही त्यांच्या पाया पडलो आणि सगळेजण तिथून निघालो. आता हे 2 परिक्रमावासी, हे देवगडचे मराठे म्हणून आणि हे पेणचे, हे आम्हाला तिथे भेटले. चालत परिक्रमा करणाऱ्यांना आपल्याबरोबर काहीही घेता येत नाही. त्यांना जे मिळेल ते खावं लागतं, जिथे मिळेल तिथे राहावं लागतं. पण तुम्हाला मी खरंच सांगते, आम्ही त्यांच्याशी बोललो, कुठेही त्यांच्या बोलण्यात आम्ही आता दमलो, आम्हाला आता कंटाळा आला, कुठेही नव्हतं. खरोखर हे म्हणजे ह्यांना पण साधू लोकच म्हणायला पाहिजे. असंच म्हणजे आपण न कळत त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवलं जातं. असे हे लोक सगळे चालत परिक्रमा करणारे, नक्कीच नतमस्तक होण्यासारखे. तर ह्याच्या पुढच्या ज्या सिद्धयोगी आहेत, हा फोटो जर तुम्ही बघितलात तर ह्या बाई 110 पेक्षा त्यांचं वय जास्त आहे. त्यांना सिद्धमाई म्हणतात. बरेच वर्ष त्या इथे आहेत, ह्या ठिकाणी आहेत. आणि ह्यांना सुद्धा आमचे सुहास काका भेटलेले आहेत आणि बऱ्याच वर्षापासून ते चांगल्या हिंडत्या फिरत्या असतानापासून ते त्यांना बघतायत. आता इथे झोपूनच असतात. 3 वर्ष झाली खाणं पिणं पूर्णपणे बंद आहे, पण मेंदू अगदी जागा आहे पूर्णपणे. ते प्रत्येकाला काहीतरी हात आम्ही नमस्कार केला की डोक्यावर हात ठेवत होत्या. आता आमच्यापैकी एकाशीच बोलल्या त्या, पण आता एक सुहास काकाने आम्हाला सांगितलेलं हे सांगते. त्यांच्याबरोबर एक बाई आल्या होत्या, दादरच्याच होत्या आणि त्यांचं नाव श्रुती. मी काय सबंध नाव नाही सांगणार, त्यांनी पुस्तकात लिहिलंय नाव, पण श्रुती. आणि त्या बाई पहिली परिक्रमा यांच्याबरोबर केल्यानंतर दुसरी परिक्रमा त्यांची नोव्हेंबरमध्ये असते, त्यावेळेला त्यांनी ह्या सुहास काकांकडे एक साडी आणून दिली पांढरी आणि सांगितलं की ही सिद्धमाईंना द्या. त्यावेळेला त्या चांगल्या होत्या, म्हणजे झोपलेल्या नव्हत्या. तर सुहास काकांनी ती साडी आणि आणखी पण 2-4 बायकांनी साड्या दिल्या होत्या, त्या घेऊन ते इथे आले. त्यांना साडी दिली, त्यातली त्यांनी पांढरी साडी उचलली आणि त्या साडीवरती लिहिलं की तू संतोषी माताचं व्रत कर, तुला मुलगा होईल.
सुहास काकांना माहिती पण नव्हतं की त्यांना मुलं आहेत नाही आहेत काही माहिती नव्हतं. त्यांनी ती साडी घेतली त्यांच्याकडे नेऊन दिली तेव्हा त्यांना म्हणजे पहिल्यांदा कळलं की यांना मुलं नाही आहेत. त्यांनी खरोखरच ते व्रत केलं आणि त्यांना मुलगा झाला. म्हणजे ह्या सिद्ध का म्हणतात ह्या लोकांना की त्यांच्या शब्दाला जोर असतो म्हणून ते सिद्ध सिद्ध योगी आहेत सगळे हे. आणि तर ह्या मराठीच आहेत, मराठीच बोलतात, त्यांना दुसरी कुठचीही भाषा येत नाही, त्या मराठीच फक्त बोलतात. आणि आमच्याबरोबर एकच गंमत म्हणजे नॉर्थ इंडियन होते आणि त्यांची मुलगी आली होती, ती न्यूयॉर्कहून आली होती आईला सोबत करायला. तिला त्यांनी तुकाराम गाथा वाचायला सांगितली. तर तिला विचारलं तुकाराम गाथा काय तेच माहिती नाही. आम्ही सांगितलं तिला सगळ्यांनी, आम्ही सांगितलं तुला हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये पण मिळू शकेल तुकाराम गाथा. तर बघू आता वाचते का. पण बाकी कोणाला आम्हाला सांगितलं नाही. हे पैसे जे तिथे दिसत आहेत ते आम्ही ठेवले कारण त्या अजूनही तिथे येणाऱ्या परिक्रमावासींचा कसं सगळं त्यांची हे करायची जेवण खाण्याची सोय किंवा राहायची सोय करायची हे अजूनही त्या स्वतः बघतात. मी त्या दुसऱ्या बाई आहेत एक तिथे त्यांना सांगतात की हे कर ते कर असं. इतका तल्लख मेंदू आहे. तिथे एक साप आला तरी तो म्हणे त्यांना चावत नाही, येतो कधी कधी. हे खरंच म्हणजे सिद्ध असण्याचं लक्षण आहे. त्यानंतर आणखी एक हां माहेश्वर किंवा महेश्वर इथे आम्ही गेलो. इथे आम्ही 2 दिवस राहिलो महेश्वरला. आणि महेश्वरला गेल्यावरती पहिल्या दिवशी सकाळी आधी शॉपिंग होतं. हे शॉपिंग तुम्हाला माहितीच आहे बायकांना किती हौस असते शॉपिंगची. तर आणि अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची ही दुसरी राजधानी. तिथे त्यांनी विणकर येवल्याहून बोलवून पहिले विणकर ते पवार आणि त्यांच्याकडून या महेश्वरी साड्यांना परत उजाळा दिला ज्या मध्ये लुप्त पावल्या होत्या त्या कोणी करत नव्हतं. आणि ह्या पवारांच्याच दुकानामध्ये आम्हाला हे घेऊन गेले होते आणि तिथे आम्ही म्हणजे मी एक साडी घेतली पण बायकांनी बऱ्याच साड्या बिड्या पंजाबी ड्रेस सगळं काय काय घेतलं. तर अशा ह्या अहिल्याबाई आता हा जो मागे फोटो दिसतोय तो त्यांचा नर्मदाच्या घाटावरतीच राजवाडा आहे. ही दुसरी राजधानी असल्यामुळे राजवाडा आहे. आणि हा सूर्यास्ताचा फोटो घेतलाय. अतिशय सुंदर दिसत होतं. हे शेजारी दिसतंय ते त्यांच्या राजवाड्यावरच एक काय म्हणायचं सज्जा आहे. गॅलरी म्हणू आपण. गॅलरी आहे. आणि आता पुढच्या फोटोमध्ये हा त्यांचा अहिल्याबाई होळकरांचा हा दुसऱ्या राजधानीतला एवढा मोठा राजवाडा. आणि हा त्यांचा पुतळा. हा पुतळा आधी आत्ता जो नर्मदेचा घाट पाहिला त्या घाटावरती होता पण तो सारखा पडायचा. मग त्या लोकांना असं वाटलं की पुण्यश्लोक अहिल्याबाईंना प्रसिद्धी नको असायची कधीच. तर ते नर्मदाच्या घाटावर ठेवलं की जास्त लोक बघणार आणि त्यांना प्रसिद्धी मिळणार म्हणून तो पडतो बहुतेक पुतळा. म्हणून त्यांनी राजवाड्याच्या अंगणात तो पुढच्या बाजूला आणून ठेवला होता. आणि आता तिथे तो छान आहे. अतिशय भव्य पुतळा आहे. अगदी साडीवरच्या सगळ्या प्लीट्स सुण्या सगळं इतकं सुंदर आहे की खरंच बाई उभी आहे की काय असं वाटावं. हा जो राजवाडा आहे ह्या राजवाड्यात तुम्हाला 10% राजवाड्यात बघायला मिळतो कारण बाकीच्या हॉटेल केलेलं आहे त्याचं. लोक तिथे हॉटेलमध्ये राहतात त्या. पण हा 10% जो राजवाडा आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामध्ये एका दालनामध्ये सगळी होळकर वंशाचा इतिहास त्यांनी सुंदर रीतीने फोटो आणि लिखाण ह्यांनी केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याचा जो राजवाडा आहे ह्या राजवाड्यातलं जे देवघर आहे अहिल्याबाईंचं एवढं मोठं देवघर आहे ते. आणि त्या देवघरामध्ये कितीतरी शिवलिंग आहेत आणि एक 22 किलो वजनाचा सोन्याचा पाळणा आहे आणि त्याच्यामध्ये सोन्याचा श्रीकृष्ण आहे, बाळकृष्ण आहे.
आता हा सोन्याचा 22 किलोचा पाळणा असल्यामुळे तिथे 3 पोलीस ठेवलेले आहेत आणि ते दिवस रात्र त्याचा पहारा करत असतात. आपल्याला तिथल्या त्या देवघराचा फोटो घ्यायला परमिशन नाही म्हणून इथे मी तो फोटो घातला नाही, नाहीतर मग त्या पाळण्याचा आम्ही अगदी नक्कीच फोटो घातला असता. खरोखर बघण्यासारखं आहे. तिथे रोज पूजा केली जाते आणि तिथल्या पण एका ह्याची गोष्ट आहे, पण मी आता ती सांगत नाही कारण उगीचच त्याच्यात वेळ जाईल. पण म्हणजे बघण्यासारखंच आहे, त्यांची हिस्ट्री वाचण्यासारखीच आहे अगदी. खूपच छान आहे आणि तो देवघर तर ते काय फारच छान आहे. आणि त्या रोज पूजा करायच्या म्हणे तिथे जेव्हा महेश्वरला असतील तेव्हा. त्याच्यानंतर हे तिथेच माहेश्वर मंदिर आहे. महिष्मती असं महेश्वरचं आधीचं नाव होतं. तर हे पण शंकराचंच देऊळ आहे. आणि दुसरं देऊळ आहे ते सहस्त्रार्जुन मंदिर. म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना कार्तवीर्योर्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरणमात्रेन गतम नष्टम च लभ्यते हा मंत्र कदाचित माहिती असेल. आणि हा मंत्र या देवळात कोरलेला आहे. हे पण देऊळ मोठं विस्तीर्ण छान देऊळ आहे आणि हा मंत्र तिथे लिहिलेला असल्यामुळे लोक वाचतातच आणि बऱ्याच लोकांना गतम नष्टमच्या लभ्यतेचा अनुभव पण येतो असं म्हणतात. मलाही एकदा आलेला आहे. त्याच्यानंतर महेश्वरला आम्ही 2 दिवस होतो. तिसऱ्या दिवशी आम्ही पुढे गेलो. पण आता मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे आम्ही गेलो होतो. भव्य पुतळा, सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा, ब्रॉन्झचा पुतळा. आणि म्हणजे किती मोठा पुतळा आहे. आता मगाशी तुम्हाला मी दाखवलं, दक्षिण तीरावरनं पण उत्तर किनाऱ्यावरचा हे दिसतो काय पुतळा दिसतो, इतका मोठा आहे. कारण त्यांचं कार्यच एवढं मोठं आहे की सगळ्या भारताला त्यांनी एकत्र आणलं. सगळे संस्थानं खालसा करून एकत्र आणलं. ही केवढी मोठी युनिटी आहे, म्हणून त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी असं म्हणतात. हे मोठं कार्य त्यांचं ह्या भव्य पुतळ्याने अगदी छान सांगितलं जातं. आता इथे आणखी एक शेजारी जो फोटो दिसतोय तुम्हाला, सरदार पटेल यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. आणि आपण जे वंदे मातरम म्हणतो ते 2च कडवी असतात. ते खूप लांब आहे वंदे मातरम, बरीच कडवी आहेत त्याला. तर आमच्यामध्ये एक नेने म्हणून होते, त्यांना ते सबंध येत होतं आणि त्यांनीही त्याचा पुरस्कार करावा असं त्यांना वाटलं होतं. हे वंदे मातरम राष्ट्रगीत झालं नाही, पण राष्ट्रीय गीत म्हणून त्याला मान्यता मिळाली आणि सरदार पटेलांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले होते. म्हणून नेने साहेबांनी तिथे हे सबंध वंदे मातरम म्हटलं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात. ते म्हटलं आणि आम्ही सगळ्यांनी उभं राहून नमस्कार करून त्यांच्याबरोबर त्यांना साथ दिली. आता आणखीन एक गोष्ट इथे म्हणजे आता ही तुम्हाला आधी आपण देवभक्ती बघत होतो, ही आता देशभक्ती आहे. आमच्या परिक्रमेमध्ये 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आली होती. तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी सुद्धा आम्ही त्यांचं स्मरण केलं त्या दिवशी. म्हणजे देवभक्तीबरोबर देशभक्ती आमच्या परिक्रमेमध्ये झाली. आणि ही बसमध्ये आम्ही मी जयोस्तुते श्री महन मंगले या गाण्याची जन्मकथा सांगितली, सुभाषनी 6 सोनेरी पानं या पुस्तकाबद्दल सांगितलं. आणि या सगळ्या ग्रुपमध्ये मी एकटीच होते की जिने स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रत्यक्ष बघितलं होतं आणि त्यांच्या अंत्यदर्शनाला सुद्धा गेले होते. कारण मी त्या नेबरहूडमध्ये राहत होते. मोठं केलं होतं असं काही नाही, पण गमतीची गोष्टमध्ये मी एकटीच होते की जिने पाहिलं होतं. देवभक्ती, देशभक्ती. त्याच्यानंतर आम्ही जबलपूरला जायला आम्हाला 380 किलोमीटरचा प्रवास होता. त्यामुळे जबलपूरला जाताना
मी मगाशी म्हटलं तसं बाथरूमचे एक दोनदा प्रॉब्लेम आला आणि ते बाथरूम आम्हाला जंगल में मंगल असं मी त्याला म्हणते. तर भेडाघाट हे निसर्गरम्य आहे, अतिशय निसर्गरम्य आहे. हे आता आम्ही बोटीमधनं त्याची सहल केली त्याची. तिथे हे डोंगर जे दिसत आहेत ते संगमरवरी डोंगर आहेत. हे सबंध पांढरा संगमरवर आहे दोन्ही बाजूला, आणि आमची मधून बोट जात होती. इतकं सुरेख दिसत होतं ते, फारच सुंदर दिसत होतं. त्याच्यानंतर धुवाधार धबधबा हा पण अतिशय निसर्गरम्य आहे. ह्या नर्मदेवर 3 धबधबे आहेत. कपिलधारा, जिथे कपिल मुनींनी तप केलं. दुसरा हा धुवाधार धबधबा आणि तिसरा दूधसागर धबधबा. इथे असं सबंध धुवा म्हणजे धूर असल्यासारखं दिसतं. दूधसागराला दूध पडतंय असं वाटतं, म्हणून त्याला अशी नावं दिलेली आहेत. आणि हे पण अतिशय बघण्यासारखंच आहे. आता काही लोकांनी तिथे पिकनिक स्पॉट केलेत, पण आपण ते सोडून द्यायचं. बघायला म्हणजे इतकं बघायला सुंदर आहे. आता हा धुवाधार फॉल किंवा धबधबा बघून आम्ही परत येताना माझे इतके पाय दुखत होते. मी सुभाषला म्हटलं, आता ते 64 योगिनींचं मंदिर जे आहे तिथे 150 पायऱ्या आहेत, मी काही येत नाही बाबा. तर असं म्हणून आम्ही बसमध्ये परत आलो. बसमध्ये थोडं गेल्यानंतर ते 64 योगिनी मंदिराच्या इथे गेल्यानंतर तो आमचा प्रभू टूरवाला तो म्हणाला की जा ना तुम्ही देवधर लोक. ह्याला म्हटलं चला जाऊया आपण. आणि खरं सांगायचं तर मी 150 पायऱ्या चढून गेले, 150 पायऱ्या उतरून आले, सगळं केलं आणि माझे पाय अजिबात दुखले नाहीत. म्हणजे ही नर्मदा मैयाचीच कृपा, दुसरं काही मी म्हणू शकत नाही. अशी आम्हाला नर्मदा मैयाची अनुभूती आली. मात्र ह्या 64 योगिनी मंदिरामध्ये सगळ्या भग्न मूर्ती आहेत. सगळ्या 64 योगिनींच्या मूर्ती भग्न केलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा फोटो नाही घेतलाय. हे त्याच्यानंतर आम्ही अमरकंटक हे उगमस्थान, नर्मदा मैयाचं उगमस्थान. हे डावीकडे जे कुंड दिसतंय तिथे नर्मदा मैया सुरू झाली. गोष्ट अशी आहे त्याची की मेकल पर्वतावर शंकर जेव्हा तप करायला बसले होते, ते त्यांचं तप एवढं उग्र झालं की त्यांची गरमी एवढी वाढली की त्यांना घामाच्या धारा लागल्या आणि त्या ह्या कुंडात पडल्या आणि तिथेपासून ती नर्मदा नदी तयार झाली, अशी गोष्ट आहे. म्हणून तिला मेकल सुता असंही म्हणतात, कारण ती मेकल पर्वतावरनं सुरू झाली. आणि शिवसुता असंही म्हणतात. आता हे जे कुंड आहे त्या कुंडात अर्ध्या भागात जर आम्ही इथून आता अर्धा भाग आहे हा, त्याच्या पलीकडे कुंडाच्या बाहेर सबंध म्हणजे अंगण असंच होतं. पलीकडे गेलो तर आम्ही नदी ओलांडली असं होईल. म्हणून त्या कुंडाच्या इथे अगदी असे आमचे रागिणी आणि प्रभू दोघं जण असे उभे होते, ह्याच्या पुढे कोणीही जायचं नाही असं आम्हाला सांगत. इतकं छान त्यांनी आमची व्यवस्था केली होती. तिथेच हे नर्मदेचं मंदिर आहे. पण हे नर्मदेचं जे मंदिर आहे ते त्या दिवशी ग्रहण होतं, चंद्रग्रहण, आणि ते 11 का 12 वाजता वेध लागणार होते, त्यामुळे ते बंद होतं. म्हणून आम्हाला असं बाहेरनंच बघायला लागलं, आतमध्ये जाता नाही आलं. आणि माई का बगीचा म्हणजे असं म्हणतात की ह्या बगीचा आहे, तिथे मैया खेळत असायची. आता ही गोष्टच झाली, पण तिथे गुलबकावलीची फुलं आहेत आणि ती गुलबकावलीची फुलं नर्मदेला वाहतात. तिच्या आवडीची फुलं आहेत असं म्हणतात. हे श्रीयंत्र मंदिर, याची गंमत म्हणजे हे फक्त गुरुपुष्यामृतालाच त्याचं बांधकाम होतं. त्यामुळे ह्या गुरुपुष्यामृतात किती गुरुपुष्यामृत लागतील काय माहिती नाही, त्यामुळे याचं बांधकाम पूर्णच झालं नाही अजून, त्यामुळे आम्हाला काही बघता आलं नाही. पण एवढं झालेलं आहे, अजून खूप पूर्ण व्हायचं आहे. बसमधनं जाता जाता आम्ही खांडव्याला जेव्हा होतो तेव्हा किशोर कुमार मुक्तिधाम, तुम्हाला माहिती असेल तर किशोर कुमार आपले आवडते गायक, त्यांचं खांडव्याचा जन्म आहे. म्हणून तिथल्या लोकांनी हे किशोर कुमार मुक्तिधाम म्हणजे त्यांचं स्मारक केलं. हे आम्ही बसमधनंच पाहिलं, आम्हाला काय उतरून जायचं नव्हतं, पण आम्हाला दाखवलं त्याने की हे बघा आहे असं.
आम्ही होळीही साजरी केली कारण आमच्या 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या परिक्रमेच्या वेळी होळी पण आली होती आणि अगदी शास्त्रोक्त होळीची पूजा करून बाल्या डान्स पण केला आमच्या त्या 5 शिलेदारांनी. इतकी सुंदर होळी आमची साजरी झाली. त्याच्यानंतर आम्ही ओंकारेश्वरला परत आलो. ओंकारेश्वरला परत आल्यानंतर आता संकल्प समाप्ती पूजा करायची असते. संकल्प समाप्ती पूजा आता आम्हाला करायला मिळाली कारण आम्ही दुसरे ओल्डेस्ट कपल होतो, त्यामुळे आम्हाला करायला मिळाली ती. इथे आता तुम्ही पाहिलं तर ह्या ज्यांच्या वह्या, मगाशी वही दाखवली जपाची, वह्या ज्यांच्या पूर्ण झाल्या त्यांची पूजा केली. इथे कलश ठेवलेला होता. इथे नर्मदेला द्यायला आम्ही साडी आणि ओटी आणली होती. त्या सगळ्यांच्या साड्या इथे ठेवल्या होत्या. त्याची म्हणजे त्या ओटी भरली नर्मदेची. आणि ह्या न्यूजपेपर खाली जो आहे तो प्रसाद आहे, तो कढईत केलेला असतो, शिरा असतो, कढईत केलेला असतो म्हणून त्याला कढाई प्रसाद म्हणतात. आणि ही संकल्प समाप्ती पूजा म्हणजे आमची आता परिक्रमा पूर्ण झाली, तुझ्या कृपेने पूर्ण झाली असं म्हणून त्या नर्मदा मैयाचं करुणा भाकायची असते. आणि हे आता तुम्ही बघाल तर आम्हाला त्या दिवशी हा हातात कलश मिळाला. नाही तर आम्ही काही मुद्दाम जाऊन घेत नव्हतो, लोक मला दे करून घेत होते, पण आम्ही काही केलं नाही. सगळ्यांनी मिळून आम्ही छान ही पूजा केली आणि प्रत्येक पूजा भटजी बोलवून करत होते, त्यामुळे शास्त्रोक्त पूजा होत होती. आता आमची समाप्ती झाली आमच्या परिक्रमेची, तर त्यामुळे आम्हाला आता समोर ओंकारेश्वराच्या देवळात जाता येत होतं. आता हे तुम्ही पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 मजले आहेत. हे 5ही मजले आम्ही पहिल्यांदा जेव्हा संकल्प पूजा करत होतो, हे 5ही मजले माणसांनी भरलेले होते. आमच्या नशिबाने इथे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून आम्ही इथे आलो. आम्हाला एकच मजला फक्त थांबायला लागलं आणि एक मजला थांबून आम्ही तिथे ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं. आणि त्यावेळेला आमच्या भाग्याची एक गोष्ट सांगते की मी तिथे पोचले, माझ्या मागे सुभाष होता, मी तिथे पोचले आणि ती जी सिक्युरिटी गार्ड होती, बाई होती, तिचा आवाज असे जरब होती आवाजात, ठेरो असं म्हणून जोरात तिने हात असा पुढे केला आणि मला अडवलं. मी घाबरले, मला वाटलं मी काहीतरी चुकले बहुतेक. तर तेवढ्यात ती म्हणाली, अच्छे से दर्शन ले लो, ये है शिवलिंग और ये है पार्वती माता, यहाँ ठहरो और दर्शन ले लो. मला इतका आनंद झाला की अरे आपल्याला आज ओंकारेश्वराचं इतकं छान दर्शन आम्हाला दोघांना मिळालं. काही सेकंद मिळत होतं, त्याच्याऐवजी काही मिनिटं आम्ही दर्शन घेतलं. ते का केलं ते नंतर कळलं. तिथे खूप फुलं पडली होती, ती फुलं सगळी काढून त्यांना तो एरिया क्लीन करायचा होता आणि ते म्हणून त्यांनी थांबवलं. पण आमचा त्याच्यात फायदा झाला की आम्हाला एवढा वेळ दर्शन झालं. आता पुढचे जे 2-4 फोटो आहेत ते हां, हे सगळे आता पूजा झाल्यानंतर नर्मदा मैया ही कुमारिका आहे म्हणून 5 ब्राह्मण कुमारिकांचं पूजन करायचं. आणि ते आमचे जे भटजी होते हे इथे बसलेत, हे भटजी होते अजय कौशिक त्यांचं नाव. त्यांनी 5 ब्राह्मण मुली आणल्या होत्या. त्या ब्राह्मण मुलींचे पाय धुवून त्यांना भेटवस्तू देऊन हळदी कुंकू लावून आम्ही त्यांची पूजा केली. तेव्हा हे सगळं पूर्ण झालं. आता हे नर्मदा स्नान, आम्ही सगळ्या बायका नर्मदेत स्नान करतोय. असं जिथे जिथे शक्य झालं तिथे तिथे स्नान केलं. अगदी पाण्यात जाऊन डुबकी नाही मारली तरी डोक्यावरती पाणी घ्यायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. शक्य झालं तिथे सगळीकडे आम्ही गेलो आणि डोक्यावरती तरी पाणी घेतलं. आता हे आमचं खाद्य जीवन, मी म्हटलं तसं हे लोक 2:30 वाजता उठून जेवण करायचे आणि आम्हाला मिळेल तिथे. आता हे आमचं हे हॉटेल होतं, त्या हॉटेलच्या अंगणामध्ये आम्ही जेवायला बसलोय. हे दुसरं जे आहे ते मगाशी मी जे सांगितलं की काही आदिवासींना त्यांनी आता घरं बांधायला पैसे दिलेत, तर हे त्या आदिवासीचं 2 खोल्यांचं घर आहे आणि त्याच्या अंगणामध्ये आम्ही जेवायला बसलोय. खाली बसून जेवतोय, कोणी खुर्चीवर बसलेत आणि त्यांच्या अंगणामध्ये तुतीचं झाड होतं. त्या तुतीच्या झाडावरती सगळ्या बायका तुटून पडल्या होत्या. त्यांना इतका आनंद झाला होता. आणि कोणी म्हणाल शबरी भेटली का तुम्हाला? आम्हाला शबरी भेटली नाही.
मी सांगितलंच आमची काही एवढी साधनाही नाही आणि आम्ही पायी परिक्रमा करत नव्हतो. पण दुसऱ्या एका आदिवासीच्या घरी आम्ही जेव्हा थांबलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला हे टोपलीभर चेरी टोमॅटोज आणून दिले. मी तर आजपर्यंत कधी भारतामध्ये चेरी टोमॅटो बघितले नव्हते. पण ही शबरीच झाली नाही का, चेरी टोमॅटो आम्हाला आणून दिले. पण छान सुंदर जेवण 2:30 वाजता उठून करायचे आणि फार सुंदर जेवण आम्हाला मिळायचं. हे आता मला खरं म्हणजे हे घालायची होती काय आरतीचा व्हिडिओ घालायचा होता, पण मला ते काय जमलं नाही. पण ही तुम्ही जर हरिद्वारला किंवा गोदावरीची आरती, गंगेची आरती पाहिली असेल, त्याच बेसवरती ही आरती असते. आणि हा गौरी घाट म्हणून आहे, त्याला ग्वारी घाट म्हणतात कारण तो अपभ्रंश झालेला आहे. तर ही आरती पण फार बघण्यासारखी असते, सुंदर असते. अशा तऱ्हेने ही आमची परिक्रमा. हां, आता हे नर्मदाष्टक आहे. आता आपल्याला काही वेळ नाही, 5 मिनिटं ऑलरेडी जास्त झालेली आहेत. नाहीतर आम्ही म्हटलं असतं ते. हे रोज आम्ही म्हणत होतो, सगळ्या घाटावरती म्हणत होतो. जिथे जिथे थांबू आणि नर्मदेजवळ जाऊ तिथे तिथे आम्ही नर्मदाष्टक म्हणत होतो. आणि हे शंकराचार्यांनी लिहिलेलं नर्मदाष्टक आहे. असो, तेव्हा अशी ही आमची परिक्रमा 21 फेब्रुवारी ते 8 मार्च करून आम्ही मुंबईला परत आलो. हं? खूपच छान रेखाताई. अम, ऐकताना असं वाटलं की आपणही त्या परिक्रमेत तिथे बसून सहभागी होतोय, खरं सांगायचं तर. अम, दुसरं म्हणजे सद्बुद्धी झाली अशी म्हणायला पाहिजे की आता अशी तीव्र इच्छा होते की आपणही नर्मदा परिक्रमा करावी, जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा करावी. अम, तसंच तुम्ही जे थोरल्या महाराजांचे उल्लेख केले, म्हणजे टेंबे स्वामी महाराजांचे उल्लेख केले, ते फार महत्वाचे आहे. आणि रंगावधूत स्वामी महाराजांच्या विषयी माहिती नाही, लोकांना माहिती आहे की नाही, पण त्यांनी जसं थोरल्या महाराजांनी सप्तशती गुरुचरित्र सार लिहिलं, तसं रंगावधूत महाराजांनी अम, टेंबे स्वामींचं चरित्र सप्तशती म्हणून 700 श्लोकात लिहिलेलं आहे. हं. पण बोलू याच्याविषयी, पण त्याआधी आपण भजन सेवेकडे वळू. पल्लवीताई हा दिसतायत समोर. So, आज फार आभार. पल्लवी खांडेकर आपल्याला आज भजन सेवा देतील. भोलानाथ हे भोलानाथ हे संत मीराबाईंचं भजन ते सादर करतील. पल्लवीताई, तुमच्याकडे. जय श्रीराम. माझा आवाज येतोय? व्यवस्थित. येतोय. जय श्रीराम. रेखा मावशी, तुम्ही आत्ता इतकं छान वर्णन केलं आणि मग नर्मदा मैयाला तुम्ही शिवसुता हे नाव आहे हे सांगितलं, त्यामुळे आजचं निवडलेलं भजन अगदी योग्य आहे त्यावरनं मला वाटतंय. हे संत मीराबाईंचं भजन आहे आणि आपण ते आता ऐकूया. जय श्रीराम. भोलानाथ है भोलानाथ, भोलानाथ है भोलानाथ, भोलानाथ है दिगंबर, दुख मेरा हरो रे, भोलानाथ है भोलानाथ. चंदन चावल बेल की पतिया शिव जी के माथे धरो रे, शिव जी के माथे धरो रे, भोलानाथ है भोलानाथ. अगर चंदन का भस्म चढ़ाते, अगर चंदन का भस्म चढ़ाते, शिव जी के पैया पड़ो रे, शिव जी के पैया
भोलानाथ है भोलानाथ। नंदी जो पर स्वार भय रामा, नंदी जो पर स्वार भय रामा, मस्तकी गंगा धरो रे, मस्तकी गंगा धरो रे। भोलानाथ है भोलानाथ। शिव शंकर को तीन नेत्र है, शिव शंकर को तीन नेत्र है, अद्भुत रूप धरो रे, अद्भुत रूप धरो रे। भोलानाथ है भोलानाथ। अर्धांग गौरी पुत्र गजानन, अर्धांग गौरी पुत्र गजानन, चंद्रमा माथे धरो रे, चंद्रमा माथे धरो रे। भोलानाथ है भोलानाथ। आसन डाल सिंहासन बैठे, आसन डाल सिंहासन बैठे, शांति समाधि धरो रे, शांति समाधि धरो रे। भोलानाथ है भोलानाथ। कंचन थाल कपूर की पाती, कंचन थाल कपूर की बाती, शिव जी की आरती करो रे, शिव जी की आरती करो रे। भोलानाथ है भोलानाथ। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, चरणों में शीश धरो रे, चरणों में शीश धरो रे। भोलानाथ है भोलानाथ। भोलानाथ है दिगंबर, दुख मेरा हरो रे। भोलानाथ है भोलानाथ। भोलानाथ है भोलानाथ। जय श्री राम। नर्मदे हर। नाही